आता पालखीमध्ये 2 पादुका, लोक विचारायच्या 2 पादुका कोणाच्या, त्यावेळी ते सांगायचे की हे ज्ञानोबा, हे तुकोबार आहे. म्हणजे आज जरी आपण काय म्हणतो की ज्ञानोबा रायांनी पाया रचला, तुकोबा राय कळस झाले, त्याप्रमाणे ज्ञानोबा रायांच्या पासून जे संत सर्व धरून शेवटी तुकोबा राय, दोन्हींच्या मध्ये हा पहिला आणि शेवट, मध्ये सर्व संत मांदेळी आहेत, त्यांनी सुद्धा वाऱ्या केलेल्या आहेत. परंतु हे पाया आणि कळस हे त्याच्यामध्ये, आणि अशा रीतीने मग त्यांनी सांगायचं की हे ज्ञानोबा तुकाराम, मग ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम हे भजन तेव्हापासून सुरू झालं. अशी ही परंपरा नारायण महाराजांनी 1685 पासून देहूपासून चालू आहे. जे पालखी सोहळा जनक म्हणून नारायण महाराज यांचं नाव घेतलं जातं. नंतर 1832 मध्ये माऊलींची पालखी हैबत बाबांनी ते वेगळ्या वाटेने म्हणजे वेगळी झाली, आणि ही देहूची जी परंपरा आहे तुकोबारायांची ही वेगळी, अशी ही परंपरा पालखीची.